हा, जय गुरु. आपण 15वा श्लोक काल पूर्ण केला होता, पण परत एकदा पटकन बघूया. तर कृष्ण सांगतात की पूर्वही म्हणजे पुरातन कालापासून मुमुक्षु म्हणजे मुमुक्षु लोकांनी म्हणजे मोक्षप्राप्तीच्या इच्छा करणाऱ्यांनी हं, सुद्धा याच प्रकारे म्हणजे हेच जाणून हं, कर्म केलेलं आहे. म्हणून तू सुद्धा पूर्वजांनी केलेल्या कर्मासारखंच तसंच कर्म कर परंपरेनुसार. हे आपण बघितलं होतं. बरोबर आहे. आता पुढे भगवान सांगतायत, आणि ही गंमत आहेच, म्हणजे की आपण दुसरा अध्याय सांख्ययोग त्याच्यामध्ये कर्मयोग वगैरे शब्द बघितले. तिसरा अध्याय तर पूर्ण कर्मयोगच आहे. पण असं असलं तरी कृष्णाला कळलेलं आहे की अजून अर्जुनाच्या मनामध्ये कर्म या शब्दाबद्दल, की जसं आपल्याही मनात आहे, थोडासा गोंधळ शिल्लक आहे. म्हणून मग कृष्ण सांगतात की किम कर्म किम अकर्म किम कर्म किम अकर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. म्हणजे किम कर्म किम अकर्म इति म्हणजे कर्म काय आणि अकर्म काय इति म्हणजे ह्याविषयी कवयः अपि अत्र मोहिताः. कवी म्हणजे कोण? जसं मराठीत म्हणतात ना, जे न देखे कवी रवी ते देखे कवी. हं. तसं कवी म्हणजे क्रांतिदर्शी, म्हणजे जे पलीकडचं बघू शकतात. हं. द्रष्टे, या अर्थाने कवी हा शब्द वापरलाय, की द्रष्टे लोक सुद्धा मोहित असतात. अपि अत्र मोहिताः तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यत ज्ञात्वा अशुभात मोक्षसे. म्हणजे हे कर्म काय अकर्म काय याचं गोंधळ अगदी बुद्धिमान पंडित द्रष्टे लोक सुद्धा मोहित म्हणजे भ्रमित असतात. हं. ते कर्म तुला मी नीट प्रवक्ष्यामी म्हणजे प्रकर्षाने म्हणजे व्यवस्थित समजावून सांगतो. यत ज्ञात्वा म्हणजे जे जाणून तू अशुभात मोक्षसे. अशुभात मोक्षसे म्हणजे अशुभापासून तू मोक्ष मुक्ती पावशील, मुक्त होशील. आता अशुभ म्हणजे काय? तर कर्मबंधन, एखाद्याचं बंधन असणं त्याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाही. बरोबर? म्हणजे अशुभता म्हणजे तीच, की कर्माचं बंधन असतं. तर या श्लोकात तसं म्हणजे ॲक्च्युअल काय ते सांगितलेलं नाही आहे. पण मी तुला आता पुढे सांगतो काय कर्म आणि काय अकर्म याविषयी. असं कृष्ण भक्त प्रस्तावना सांगतायत. आणि ते का तुला समजणं आवश्यक आहे? की ते समजल्याशिवाय ते जर तू व्यवस्थित समजलास तर तू कर्मबंधातनं मुक्त होशील. पण ते कन्फ्युजन जर तुझ्या डोक्यात राहिलं तर तू मुक्त होणार नाहीस. असं. हं. आता अजून कृष्ण इथे सांगतात की कर्मणो ह्यपि बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. म्हणजे क कर्मणः इहि अपि बोद्धव्यम. कर्मणः म्हणजे षष्ठी, म्हणजे कर्माचं पण हां नीट समजून घ्यायला पाहिजे. बोद्धव्य म्हणजे बोध व्हायला पाहिजे. हां, नीट समजून घ्यायला पाहिजे किंवा बोध व्हायला पाहिजे. बोद्धव्यम च विकर्पणः. तसंच विकर्म, आता विकर्म हा एक नवीन शब्द पहिल्यांदाच गीतेमध्ये आलेला आहे. तर विकर्म काय, विकर्माचं काय हे पण समजायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. हां, कारण का? आणि तसंच अकर्मणः च बोद्धव्यम. तसंच अकर्म म्हणजे काय?
हे पण समजून घ्यायला पाहिजे. कारण हे 3 टर्म्स किंवा 3 या संज्ञा आहेत, या संज्ञा नीट समजून घेणं आवश्यक आहे. कारण का? कर्मणः गतिः गहना अस्ति. म्हणजे कर्माची गती, गती म्हणजे काय? कर्माचं कन्सेप्ट, गती म्हणजे इथं ते नक्की काय हे समजणं खूप कठीण आहे, गहन आहे. इतकं सरळ सरळ वाटतं तेवढं सोपं नाहीये असं. या 2 श्लोकांवरती काही विचारायचं आहे? विकर्म म्हणजे काय सर? हां, तर तेच अजून त्यांनी सांगितलंच नाहीये विकर्म म्हणजे काय. इथं फक्त त्यांनी हे शब्दप्रयोग वापरलेत. हम्म, बरोबर. की कर्म, अकर्म तर आणि 16व्याचा अर्थ परत एकदा सांगा ना, कारण मी जरा उशिरा जॉईन झाले, सॉरी. हम्म, नाही 16व्याचा अर्थ असा काही विशेष नाहीच आहे. काय कर्म, काय अकर्म याविषयी कवयहा म्हणजे जे कवी, कवी म्हणजे इथं क्रांतदर्शी किंवा जे पलीकडचं किंवा द्रष्टे असतात की जे पलीकडचंही पाहू शकतात. सामान्य माणूस जे समोर दिसतं ते पाहू शकतो, पण जे कवी असतात, इथं कवी हा शब्द काव्य करणारा तो कवी नव्हे, तर जो त्यांच्याकडून काय झालं तिकडे हा कोणी ओरडलं असेल. हा काव्य करणारा तो कवी नव्हे, तर जो जे समोर नाही त्याचा सुद्धा विचार करून त्याची कल्पना करू शकतो, अशा व्यक्तीला कवी म्हटलं जातं. म्हणून मराठीत म्हण आहे की जो न देखे कवी रवी तो देखे कवी, ते देखे कवी. जे न देखे कवी रवी ते देखे कवी, असं. नुसतं 4 शब्द जुळवणारा म्हणजे कवी नाही. असं. तर त्यामुळे आणि हे हे मी तुला कर्म सांगतो, प्रवक्ष्यामी म्हणजे नीट समजावून सांगतो, जेणेकरून तू अशुभात मोक्षसे, अशुभात म्हणजे अशुभापासून मुक्त होशील. मुच धातूचं भविष्य काळ, मोक्षसे म्हणजे मोक्ष मुक्त होशील असं. ठीक आहे. डिस्टर्ब करायला बरं. आता 18वं अरे मी लिहिते शांत बसा, लावले तिथे. आता इथं 18व्या श्लोकात म्हणजे 16वा आणि 17वा हे जे दोन श्लोक आहेत ही नुसती प्रस्तावना आहे. पण याची जी व्याख्या आहे ती या 18व्या अध्यायात पुढे मग आता दिलेली आहे. काय? कर्मणी कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्म कृत. तर यहा म्हणजे कर्मणी अकर्म हा यहा पश्येत म्हणजे जो कर्मामध्ये अकर्माला बघतो आणि अकर्मणी च कर्म हा पश्येत, आणि काहीच न जे आपल्याला जे वाटतं की अकर्म आहे त्याच्यात तो कर्माला बघतो. सहा बुद्धिमान, सहा मनुष्येषु बुद्धिमान, असा मनुष्यांमध्ये जो बुद्धिमान आहे तो योगी, युक्त हा म्हणजे युग धातूपासून योग हा शब्द पण आला, योगापासून योगी आला, असा योगी कृत्स्न कर्म कृत. आता कृत्स्न कर्म कृत म्हणजे परत हे थोडं वेगळं आहे याचं, की तो म्हणजे म्हणजे सगळी कर्म करून सुद्धा तो नामानिराळा राहतो असं. तर म्हणजे काय की आता याचा थोडं मी इथं अर्थ सांगतो की कर्मामध्ये अकर्म जो बघतो, आता याचा अर्थ काय की कर्मामध्ये त्याची आसक्ती अजिबात नसते, कर्माच्या फळाची आसक्ती पण नसते आणि कर्माची त्याची वासना पण नसते. आणि दुसरं
कर्म केल्याबद्दल त्याला अहंकार पण नसतो, म्हणजे आसक्ती पण नाही आणि कर्माभिमान पण नाही. हं? ज्यालाच म्हणतात आसक्ती पण नाही, कर्तृत्व पण नाही आणि भोक्तृत्व पण नाही. भोक्तृत्व म्हणजे भोगणे, हं, ते पण नाही. असं जे असतं त्याला म्हटलं जातं की तो कर्मामध्ये अकर्म बघतो. हं? म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं, हं, तर कोणीतरी म्हणजे आता दोन दोन कामं आपण दिली, हां, दोन व्यक्तींना. हां, एका माणसाने काम आहे, काम आहे, या कामाचे किती पैसे, किती पैसे, मला एवढे पैसे मिळतील, मला एवढे पैसे मिळतील, असं करत 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 विचार करत करत त्यांनी कर्म केलं, बरोबर, आणि काम केलं, व्यवस्थित केलं, गेला. दुसरा माणूस त्यांनी तेच काम म्हणजे काम त्यांनी स्वीकारलं, मग नंतर त्यांनी काम पैसे याचं फळ काय मला मिळेल, कमी मिळेल का, जास्त मिळेल का, वगैरे वगैरे हा विचार केला नाही. हं. तर पहिला जो व्यक्ती आहे की जो पैशाच्या आशेने काम करत होता आणि हे काम मी केलं, हे बघा मी कसं चांगलं काम केलं, असा त्याला अहंकार पण झाला आणि त्या कर्माचं जे त्याला फळ मिळालं, परत त्याची कॉलर टाईट झाली की बघा मी किती चांगलं काम केलं म्हणून त्याचा मला एवढा मोबदला मिळाला. अशा रीतीने तो कर्म त्याला लिंपलं, कर्मात तो लिप्त झाला. व्हेअरॅज दुसरा मनुष्य, दुसरी व्यक्ती, ते त्याला कोणीतरी सांगितलं, त्यांनी कर्म केलं, तो कर्मही त्यांनी करत असताना त्याचं भाव जो होता की तो म्हणजे हे काहीतरी म्हणजे कर्मात तो अडकलेला नव्हता. त्याचं विचार जे होते ते काहीतरी एकतर परमेश्वराप्रती असेल किंवा काही दुसरं काहीतरी असेल, पण कर्मात त्याचं डोकं अडकलेलं नव्हतं अजिबात, आणि कर्म झाल्यावरही तो चालला गेला, फार त्याला आसक्ती पण नव्हती. तर आता यामध्ये दुसऱ्या व्यक्तीची जी भूमिका आहे ती आहे कर्मामध्ये अकर्म बघणे. हं. आणि पहिली व्यक्ती जी आहे ती कर्मामध्ये म्हणजे दोघांनी क्रिया केल्या आहेत, पण पहिल्या व्यक्तीचं ते कर्म झालं, त्याच्या मानगुटीवर बसलं, दुसऱ्या व्यक्तीच्या ते कर्म मानगुटीवर बसले नाही, क्रिया केली. आता इथं शंकराचार्य सांगतायत की लौकिक व्यवहारात क्रिया म्हणजे कर्म हे समजलं जातं, बरोबर. आता क्रिया म्हणजे याचे पण त्यांनी 3 प्रकार सांगितलेले, काया, वाचा, मने. म्हणजे काही कर्म ही कायेनी होतात, शरीराने होतात, काही वाणीनी होतात आणि काही मनाने होतात. हं, क्रियासुद्धा. हां, तर या तिन्ही क्रियांमध्ये या क्रिया कर्म कधी होतील? जर त्या कर्माची इच्छा असेल, आसक्ती, जर त्या कर्माचा अहंकार असेल आणि त्या कर्माचा भोक्तृत्व असेल, तर त्या क्रिया कर्म होतील. समजलं? जो कर्मामध्ये अकर्म बघतो म्हणजे काय, की क्रिया करताना त्याचं वासना, आसक्ती म्हणा, अहंकार, कारण मन गुंतणे म्हणजे काय, एकतर आसक्ती असणे किंवा अहंकार असणे, बरोबर. तर हे ज्याचं नसतं तिथं तिथं ते कर्मातही ती क्रिया होते पण कर्म होत नाही, ते अकर्म होतं. समजलं? म्हणजे सर 3 गोष्टी लागतात ना, म्हणजे कर्माचं बंधन होतं केव्हा, तर तो कर्ता ही भावना ठेवतो स्वतः, नंतर त्याला आसक्ती असते आणि त्याला कर्मफळाची इच्छा असते, म्हणजे भोक्तृत्व. भोक्तृत्व, बरोबर. आता कर्ता ही भावना बरोबर आहे म्हणजेच ना? कर्ता भाव म्हणजेच अहंकार, इच्छा, हं. अहंकार आणि तिसरं काय म्हटलं आपण, कर्मफळ. हे या 3 गोष्टी हां, तीनपैकी आणि एक जरी गोष्ट असली, हं, तीनपैकी एक जरी गोष्ट असली तरी ती हं. म्हणजे तर ती कर्म होतं, ती नुसती क्रिया राहत नाही. बंधन होतं. हां. हां, कर्माचं क्रिया बंधन होतं त्याला. हां. क्रिया आणि कर्म याच्यात हा फरक आहे. क्रियेचं बंधन होत नाही कधी.
बंधन हे कर्माचं होतं. हा म्हणूनच बऱ्याचदा सर मग अकर्मात कर्म बघतो म्हणजे काय होतं? काय ते अकर्मात कर्म म्हणजे कसं, म्हणजे काही न करता येऊ आपण केलं दाखवायचं ये- का? येऊ येऊ तिथे येऊ आपण. हां ओके. ते व्हायचं आहे अजून. तर इथं आपण आधी फक्त कर्मात अकर्म बघतोय. हां तर म्हणजे काय की या तीन गोष्टी ज्याच्या आता उदाहरणार्थ म्हणजे आता तुम्ही म्हणाल अजून काय उदाहरण देता येईल याच्यात. हां तर अं, संन्यासी उदाहरणार्थ संन्यासी तो म्हणजे भीक मिळाली तर मिळाली, नाही मिळाली त्याला आसक्ती नसते की भीक मिळालीच म्हणजे भीक नव्हे भिक्षा. भिक्षा मिळालीच पाहिजे ही आसक्ती नसते. त्याचा एक तो जो चरितार्थ उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म नाही का. तर एक ठीक आहे बाबा हा देह चालवायचा आहे काहीतरी त्याच्यात पेट्रोल भरलं पाहिजे म्हणून तो भिक्षा मागायला जातो 5 घरी मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर परत येतो. बरोबर. मग संन्यासाला सांगितलेलं असतं जी भिक्षा मिळेल त्याचे 4 भाग करायचे. एक भाग दुसऱ्या कोणाला द्यायचा, एक भाग पाण्यात टाकायचा आणि 2 भाग स्वतः घ्यायचे. असं म्हणजे त्या भिक्षेवर पण ती भिक्षासुद्धा तो लगेच खाऊन टाकली सगळी असं नाही. तर म्हणजे त्याची इच्छा पण नाही, अहंकार तर नाहीच, कारण त्यांनी काही स्वतः कमवलेलंच नाही त्याच्यात. जे अन्न केलेलं आहे ते दुसऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याचं फळ त्याच्या फळाची पण त्याला इच्छा नाही आहे. तो म्हणतो हा देह म्हणजे मी नाही. हां पण हा देह चालवायला पाहिजे म्हणून मी हे पोटात पेट्रोल भरतोय एवढंच. समजलं. या अजून एक उदाहरण आपण जसं सैनिकाचं देऊ शकू. की त्याला सेनापतीची कमांडरची आज्ञा असते जा तू फ्रंटवरती जा आणि युद्ध कर. तो करतो. आता त्याला एकच माहिती असतं की मला जी दिलेली आहे माझ्या वरिष्ठांनी तिचं पालन करायचं आहे आणि ते व्यवस्थित करायचं म्हणजे त्यात आता ते मी पुढे येईल ते पालन करायचे. त्या दृष्टीने त्याला त्याच्या डोक्यात हा विचार नसतो की मग भारत जिंकेल का, मग मी लढाई केली आणि उद्या मोदींनी युद्धबंदी केली तर काय होईल, मग युद्धबंदी मग त्याचं राजकारण काय होईल वगैरे वगैरे हे काही त्याच्या डोक्यात नसतं. त्याला फक्त एवढंच माहीत असतं की मला आज्ञा मिळालेली आहे आणि म्हणजे ही माझी क्षात्र वृत्ती किंवा सैनिक ही माझी वृत्ती आहे आता. पैसे ठीक आहे ते मला मिळतील माझ्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी ते मला सरकार देईल. पण तिथे कर्तव्य करत असताना त्याच्या डोक्यात मला याचे पैसे मिळतील का, मला वीरचक्र मिळेल का, परमवीर चक्र मिळेल का वगैरे वगैरे काही नाही. मला जी आज्ञा दिली आहे तिचं मी पालन करायचं आहे बस. तर हे झालं कर्मामध्ये अकर्म बघणं. उदाहरणार्थ मी जर शिक्षक असेल तर मी काय बघेल, मला याचा पगार किती देते संस्था, हां माझं कोणी कौतुक करतंय का, किंवा माझे किती विद्यार्थी मेरिटमध्ये येतील. हां सगळ्या म्हणजे ठीक आहे हे एक त्याचं कर्माचा क्रियेचा एक भाग म्हणून शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेईल. पण त्याच्या पलीकडे त्याला ना आसक्ती असेल. मी शिक्षकी आहे आणि मला माझं ते कर्तव्य करणे आहे म्हणून मी ते शिकवतोय. त्यामुळे मला आसक्ती पण नाही एक. दुसरी किंवा मला काही कीर्ती व्हायला पाहिजे मला वगैरे वगैरे ते पण नाही. मला अहंकार पण नाही, कारण मी हे जे समजतो की हे मला मिळालेलं आहे ते मला पुढे द्यायचं आहे. ज्ञानदान हे माझं कर्तव्य आहे परत, त्यामुळे अहंकार तर नाहीच. आणि तिसरं त्याचं फळाची पण अपेक्षा नाही बस. तर ही जी म्हणजे हे शिक्षकाच्या बाबतीत झालं. आणि प्रत्येक वृत्तीच्या बाबतीत वर्णाश्रम धर्म किंवा प्रत्येक स्वधर्माच्या बाबतीत हेच होऊ शकतं. एखादी स्त्री असेल तिचा जर पत्नी जर धर्म असेल तर तिने पत्नी धर्म, मातृधर्म वगैरे वगैरे तो धर्म व्यवस्थित केला तर ते म्हणजे या भावनेने जर केला तर तो जसं आता उदाहरणार्थ छान एक उदाहरण आहे की बऱ्याचदा माणसं मुलांचं पालनपोषण का करतात,
त्यांना एक सुप्त इच्छा असते की म्हातारपणी ती आपल्याला सांभाळतील, तेव्हा ही फलाशा झाली. या उलट तुम्ही पक्षी बघा, त्यांना माहिती असतं की मी 4 दिवस या पिल्लाला दाणा पाणी देणार आहे आणि 4-8 दिवसांनी हे पिल्लू उडून जाणार आहे, परत कधी न येण्याकरता. ते की माझी म्हातारपणची काळजी घेणार नाहीये. बरोबर. तर ते जे कर्म होतं, म्हणजे त्या पक्षी मातेच्या दृष्टीने त्याच्यात काही म्हणजे ते कर्म होतच नाही, ते अकर्म होतं, नाही का? तर असा कर्मामध्ये अकर्म बघणं हे झालं. ठीक आहे. हं. याच्यावरती आता पुढं आपण च यह अकर्मणी हां कर्म पश्येत. आता अकर्मणीमध्ये कर्म कसं बघतो? छान गंमत आहे. हं. आता एखाद्या माणसाला आपण विचारलं का रे काय करतोयस, तर तो म्हणतोय मी आराम करतोय. हं. आता आराम करतोय, हं. म्हणजे काय करतोय नक्की? नाही, माझं जरा मला चांगलं वाटेल, हे वाटेल, हां. तर आरामाचा तो भोक्तृत्व आहे त्याच्यामध्ये. आरामाचा तो भोग घेतोय. समजलं? आराम करतोय, करतोय म्हणजे क्रिया झाली. त्या आरामाचा तो भोग पण घेतोय, म्हणजेच त्याचं भोक्तृत्व आलं. बरोबर? आणि अहंकाराचं पण पोषण झालं. मी बघा कसा मस्तपैकी आरामात पोढलेलो आहे. बरोबर? आता वास्तविक त्याची क्रिया काही आहे का? नाही. पण त्या अकर्मात सुद्धा तो कर्म करतोय. समजलं? हे उदाहरण आहे अकर्मात कर्म कसं होतं याचं. की आपण म्हणतो मी कर्म करत नाही. जसं आपण बऱ्याचदा काही विशेषतः काही म्हातारी लोकं आपण बघतो. काय म्हणजे आता वास्तविक त्यांना काही त्यांच्यावर काही जबाबदारी नसते घराची. म्हणजे अशी मी जनरल बोलतो हं, कोणाविषयी असं नाही. पण एक म्हणजे स्वभाव पण म्हणता येईल त्याला. पण तरी ते लोक एवढे काळजीत असतात. हे कसं होईल, ते कसं होईल, याचं काय होईल, त्याचं काय होईल, स्मरणशक्ती, माझ्या पुढच्या वर्षी माझ्या नातू डिग्री घेईल, मग त्याला नोकरी कुठे मिळेल, त्याचं लग्न म्हणजे सगळं वास्तविक स्वस्थ बसलेले असताना सुद्धा बिछाण्यावर ते म्हणजे क्रिया होत नाहीये, पण कर्म होत आहे. कारण वासना आहे, इच्छा आहे, अहंकार आहे, माझा नातू त्याला चांगलं मिळेल वगैरे वगैरे, तो एक अहंकार आहे, नाही का? आणि फळाशा पण आहे. तर हे सगळं अकर्मात कर्म झालं. समजलं? कोणी बोलत नाहीये. अकर्म नाही, कळलं करतायत कळलं. कसं? हो, कळलं गहन सर, विषय कळलं. गहन. हे एवढं म्हणजे अजून असं पचनी नाही नाही, पडलं. कळलं. एकदम हा नाही कळलं नाही. नाही नाही म्हणूनच त्यांनी पहिल्यांदाच कृष्णाने सांगितलंय की हा कन्सेप्ट मोठमोठ्या कवी म्हणजे अगदी द्रष्टांना सुद्धा कर्म म्हणजे काय हे नक्की कळलेलं नाहीये. ते पण भ्रमित झालेले आहेत, मोहित झालेले आहेत. म्हणून तुम्हीच सांगा बघू, अजून कोणी आपण म्हणजे आपण हा विषय अजून स्पष्ट व्हावा म्हणून अजून काही उदाहरणं तुम्हाला देता येतील का? एक कर्मामध्ये अकर्म आणि म्हणजे अकर्मामध्ये कर्म. आपण जर काही विचार जरी करत अ- असाल तर ती क्रियाच बनायला हवी हो. आणि मग ते काय पण कर्मच झालं ना. कारण काय म्हणजे सी कोणताही विचार जर स्वस्त पहिली आपण पडलेलो आहोत आणि कोणते विचार आले मनात तर ती एक क्रियाच झाली आणि ते पण मग कर्मच झालं ना. बरोबर. कारण क्रिया ही की नाही? काया, वाचा, मन या तिन्हीनी होते. कायानी म्हणजे इंद्रियांनी, हां, देहानी, वाचा म्हणजे वाणीनी, वाचा इंद्रियच आहे अर्थात, वाचा आणि मनाने. तर तुम्ही विचार म्हणताय, विचार हा मनाने क्रिया ही मानसिक क्रियाच आहे, नाही का? विचार ही हो, मानसिक क्रियाच आहे ना. आणि त्या बरोबर मानसिक आहे. क्रियेला जेव्हा आसक्ती, अहंकार आणि मी कर्मफल हे जोडली जातात, तेव्हा ते कर्म बसलं हं, आपल्या मानगुटीवर, नाही का? हं. म्हणजे ते अकर्मात कर्म झालं. ते अकर्मात कर्म झालं. बरोबर. हं. हां. हो, थँक्यू. जसं जसं आपण म्हणतो जसं एक मिनिट. जसं आपण म्हणतो, की एखादा व्यक्ती अगदी कोमात असते किंवा अगदी बेडरिडन असते, पण त्याचा जीव जाता जात नाही. बरोबर?
कारण काहीतरी त्याच्या डोक्यात मानसिक विचार सुरू म्हणजे तर कर्म करत असतं आणि ती वासनेत तो अडकल्यामुळे त्याचा जीव जाता जात नाही. मग काय होतं, मग आपण त्याला म्हणतो, काय तुझा जीव कशात अडकलाय का? नाही का? तो त्यातनं तुला काय पाहिजे? मग हम्म. कोणीतरी काहीतरी सांगतं आणि मग तो जीव शांत होऊन मग तो मुक्त होतो. नाही तर तो शांत पण होत नाही. नाही का? असं. बरोबर. हां. हां, बोला सीमाताई. कोण? मनीषा बोलते? कोण? हां. मी सीमा कुलकर्णी बोलते. सर, म्हणजे हं. आपण श्वास घेतो किंवा आपली रोजची दैनंदिन जी कामं असतात की अन्न घेतो, विसर्जन जे असतं ते, हे पण तसंच होऊ शकेल का अकर्मात कर्म? अगदी. म्हणजे उदाहरणार्थ, की मी जेवण घेतो, ते जेवण घेताना मी जसं गाडीत पेट्रोल भरतो, त्या उद्देशानं जर अन्न हां, उदरभरणं होते जाणी जे यज्ञकर्म. यज्ञभावाने जर मी अन्न ग्रहण करत असेल, हं, तर ते कर्म नाही होणार. ती क्रिया जेवणाची क्रिया झाली, पण कर्म नाही. हां, पण या उलट, चला आज काय केलंय? अरे वाह! हे छान, हे वाईट. हां, हे कोणी केलं? कसं केलं? असं नाही करायला पाहिजे. त्या जेवणाची चिकित्सा करत, करत, घोळत विचार करत, नाही का? अरे मग अशी भाजी पूर्वी कशी झाली होती? नाही का? हे सगळं जे म्हणजे वास्तविक ही भोजन ही क्रिया व्हायला पाहिजे. हे कर्म नको व्हायला. पण आपण काय करतो? त्या भोजनाचं आपण त्या क्रियेचं रूपांतर कर्मात करतो. नाही का? ज्यानी कोणी स्वयंपाक केला असेल, जिनी किंवा ज्यानी कोणी, त्यांनी त्याची क्रिया केली. आपलं कर्तव्य ती त्या भोजन क्रिया करणं, नाही का? हं, पण आपण बरं. हां. आणि या उलट समजा एखादी गृहिणी म्हणजे स्वयंपाक करणारी ती स्त्रीसुद्धा मी आता करेल, मग माझ्या लोकांना आवडेल, मग कोणी माझं कौतुक करेल, मग असं तसं, मग अरे कोणीच माझं कौतुक नाही केलं. म्हणजे तिथं त्या गृहिणीची आसक्ती आली, की माझं कौतुक करावं, नाही का? या पद्धतीने. भलेही चांगलं केलं असेल, हं, पण जिथं आसक्ती तिथे कर्म आलं. म्हणजे आता सर मी बोलू म्हणजे आता हां, बोला. प्रत्येक बाबतीत असंच होईल आता कपडे सुद्धा म्हणजे आता मला खरं तर थंडी वाजू नये किंवा अंग झाकला जावं एवढेच कपडे पाहिजेत पण मला अशी सुंदर साडी पाहिजे असे छान कपडे पाहिजे मी छान दिसायला पाहिजे असं म्हटलं की ते कर्मात अडकलं नाही का अगदी, अगदी अहंकार झाला असं तो. होईल का हो, पण याचा हा अर्थ अहंकाराला हां, पण ठीक आहे बाबा, मला एक व्यवहार मी जगात जगतोय चार चौघांमध्ये, कोणी मला हा, हा, हा. म्हणजे हे म्हणू नये. समाजासाठी मला हा हां, जे काय मला बेसिक हा घालणं जसं तेवढं आहे तेवढं फार मन त्यात न गुंतवता, हां, तर ते कर्म होणार नाही असं. हं. जसं जसं प्रत्येक आपण बाबतीतच होईल असं राहणीमान किंवा म्हणजे घर अगदी, पण अगदी. मला असं आता छान बंगला पाहिजे आता छान आणि स्त्रियांच्या बाबतीत हा अगदी बाबा ते कानातलं मॅचिंग, हो वरचं, खालचं, चपला, अगदी अगदी पर्स एका हो रंगाचं. म्हणजे आता साधी एक कुठेतरी हो कोणाला भेटायला जाण्याची क्रिया आहे. बरोबर? ते भेटलो, हो परत आले. पण हो त्याच्याकरता आपण किती गुंतून पडलो हो त्या म्हणजे आणि हा त्याचं कर्म करून टाकलं, नाही का? असं. वास्तविक त्या हो व्यक्तीचं एवढ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष पण नसणार आहे. म्हणजे काय माहिती हा बाबा, पण नाही का? कदाचित स्त्रियांचं एकमेकांकडे ती लक्ष एक असूही गोष्ट शकेल या बाबतीत. सांगतात ना हां. ती एक गोष्ट सांगतात ना गुरुची त्यांनी एका स्त्रीला नदी पार करून हो, नेलं हो. आणि मग ती पण आहे. ती शिष्याचं पण मन मात्र हा हो. ती पण त्याच्यात आहे. गुंतून राहिलं आणि दुसरी गुरुनी केव्हाच दुसरी सोडून दिलं अगदी. दुसरी मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांची एक गोष्ट आहे. हा मच्छिंद्रनाथ हे गोरखनाथांचे हा गुरु. हं. आणि हा अशी गोष्ट सांगतात, की एका नदीवर ते गेले असताना काहीतरी एक सोन्याची वीट होती. हां. तर हा म्हणजे आता अर्थात हे दोघंही सिद्ध आहे. त्यामुळे असं कोण काय माहिती नाही. पण एक गोष्ट आहे, दृष्टांत आपल्या दृष्टीने. तर हा मच्छिंद्रनाथांनी ती सोन्याची वीट किंवा काय असेल दगड म्हणा, तो आपल्या झोळीत ठेवला आणि मग पैल तीरावर जात असताना इकडे गोरखनाथांनी काय केलं, की तो गुरूंनी झोळी नावेत बाजूला ठेवली होती. तर त्यांना वाटलं ही झोळी जड का लागते? त्यांनी बघितला दगड आहे. दगड म्हणजे तो सोन्याची वीट म्हणा. ती त्यांनी पाण्यात टाकून दिली. हा हं. हा आणि
मग नंतर मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, की "अरे, ते कुठे गेलं? काय जुळी अशी हलकी का लागते?" गोरखनाथ म्हणे, "काय पाहिजे तुम्हाला?" हा शिष्य होते हं ते. हा म्हटलं, "सोनं." तर मग गोरखनाथांनी सांगितलं, "सोनं?" ते बघा म्हणे आणि त्यांनी पहाडाकडे बोट दाखवलं. तो पूर्ण पहाड सोन्याचा होता. असं. हां, म्हणजे हां, तर म्हणजे तुमचं आपण नाव पार करून आलो, पण मन त्या सोन्यात अडकलेलं किंवा अशा गोष्टींनी. तर हे कर्मात अकर्म आणि अशा गोष्टी. अकर्मात कर्म कर्म, हा कर्मात अडकणं. हां, हो, जसं देवळात समजलं दर्शनाला समजलं. जायचं आणि लक्ष आपलं आणि चपलेत चपलांकडे लक्ष. असायचं. हो. अगदी अगदी. हा हा बरोबर. असं म्हणजे सर हे पण वेग मग आपण तर किती म्हणजे कर्मातच अडकलेलो आहोत ना, हे मग सगळं ऐकलं की असं वाटतं. मग कारण म्हणूनच सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला आसक्तीच आहे. म्हणूनच हे शिकायचं की त्यातनं सुटका पाहिजे. त्यातनं म्हणजे संसारात आणि निरीच्छ आणि म्हणून निरीच्छ व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच संसारात राहून हे करणं कठीण आहे. आणि हाच योग कठीण आहे. आहे. हा योग आहे. म्हणजे म्हणतात, की हा संसारात राहायचंय म्हणजे आपले हम्म. कर्म प्रत्यक्ष आहे जे एक वेळ तुम्ही जंगलात राहिले तर तुम्हाला कुठले कपडे एक लंगोटीवर तुम्ही फिरू शकाल किंवा ती पण न घालता. पण संसारात राहून कपड्यांकडे लक्ष न देणं हा मोठा योग आहेच, नाही का? हा हो हां, हो. हे फारच कठीण आहे. प्रपंचात राहून परमार्थ करायचा रामदास म्हणजे पण स्वामींचा. गृहिणी स्वयंपाक करावा आणि हा कसलीही इच्छा आकांक्षा ठेवू नये की न कसं ठेवता. होईल, कोण हा काय बोलेल, काय आपलं कर्तव्य हा करून मोकळं व्हावं. जसं मी त्या हा पक्षिणीचं नाही उदाहरण पण हे दिलं ना. कठीण आहे ना बिर्याणी म्हणजे. म्हणजे कर्म ठरणार नाही, नाही का? होय. त्याची इच्छा काही ठेवायची नाही किंवा कसं झालं काय वगैरे कोण काय बोलेल ह्याचं पण काही आता विचार करायचा नाही. फक्त आता जसं काही आपलं जण कर्तव्य आहे म्हणून करणं. आता जसं काही जण म्हणजे आपण बघतो समाजात दोष सगळ्याच प्रकारचं. काही मुलं बाळ असतात ती आई-वडिलांकडे लक्ष देत नाही. काही देतात. ठीक आहे, देतात त्यांचा प्रश्न नाही. पण हम्म, जे देत हम्म. नाही त्यातही मग दोन प्रकारचे पालक भेटतात, नाही का? एक जण अगदी रडत असतात, "काय आम्ही मुलाचं हो एवढं केलं, पण त्यांनी काहीच केलं नाही आमचं, लक्षच देत नाही" वगैरे. दुसरी गोष्ट आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून शांतपणे जगत असतात, नाही का? असं. आता हे कसं आहे परत म्हणजे माझ्या दृष्टीने म्हणजे थोडंसं मी सांगतो, की असं हे ब्लॅक एंड व्हाईट नाहीये. म्हणजे ब्लॅक एंड व्हाईट नाही म्हणजे, की कोणीही व्यक्ती आपण पूर्णतः सगळ्याच कर्मात अकर्म बघणार नाही किंवा सगळ्याच अकर्मात कर्म बघणार नाही. पण शक्यतो सगळ्यात कर्माचं रूपांतर म्हणजे क्रियेचं रूपांतर अकर्मात करणं हाच तो योग आहे असं. नाही का? सर अहंकार नसल्याचा पण अहंकार असू शकतो. अगदी, अगदी आहे पुढे. शंकराचार्यांनी ते म्हटलेलं आहे ॲक्चुअली, आहेत की ती मला उदाहरणं आहेत. मला मला अहंकार नाही, हा अहंकार असणं किंवा हे मी हा जाणणं. अहंकार. मला काही हे नाही बरं, मला काही अपेक्षा नाहीये. मी काही कोणाच्या काही अपेक्षेने करत नाहीये असं. दोन्ही आहे. मग मी माझं ते नाव नको काही पण लोक असतात ना सर, सर हं, काही लोक म्हणजे अ, जे आहेत इंडिपेंडंट आहेत, मुलांवर डिपेंड नाही, त्यांना पण एक अहंकार असतो, माझं काही अडणार हो, नाही, मी माझे पैसे आहेत, मी काही त्यांच्या. हा पण एक अहंकारच झाला ना, म्हणजे असं की अगदी. मला काही म्हणजे गरज नाहीये त्यांची. अगदी, अगदी. जसं मी एक साधं उदाहरण देईन. कुठल्यातरी समारंभात, कार्यक्रमात आपण अहेर देतो. अहेर देताना किती लोक स्वतःचं नाव न टाकता अहेर देतात. हां, आपलं नाव देण्यामागे काय एक सुप्त इच्छा असते, की त्याच्या लक्षात राहावं, की मी दिलंय म्हणून. नाही का? नाही का? वास्तविक काय त्या बरोबर. हं, नाही का? म्हणजे अगदी साधी गोष्ट ही म्हणजे. आपलं खरी इच्छा काय आहे? ठीक आहे, तो समारंभ करतोय, आपली एक कृतज्ञता म्हणून, आदर म्हणून काय असेल ते आपण काहीतरी त्याला अहेर देणं आहे, भेट देणं आहे, बरोबर? पण आपण त्यातही सगळं अगदी म्हणजे नाव टाकायला विसरत नाही त्याच्यामध्ये, नाही का? असं. अशी गंमत आहे. म्हणजे 80G अंडर एक्झेम्पशन मिळतं इन्कम टॅक्सचं म्हणून हां. डोनेशन द्यायचं. तोही एक प्रकार. हो, अगदी, 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 अगदी बरोबर आहे उदाहरण. म्हणजे त्याचं तुम्ही डोनेशन देण्याचाही फायदा, आसक्ती, फळ त्याचं, नाही का? डोनेशन करा तर डोनेशन नाहीये. डोनेशनाबरोबर माझे काही पैसे वाचावे असाही हेक असतो आणि म्हणजे त्याच्या पुढचे लोकं काही स्वार्थातून परमार्थ. आणि त्यात त्यात काही लोक खोटे डोनेशन देऊन सुद्धा हे करतात. तो हो पण अजून एक वेगळा प्रकार. हो रिसीट करत मिळतात हां, फायद्यात. म्हणजे स्वार्थातून परमार्थ.
हा नाही, ते उलटं झालं, परमार्थातून स्वार्थ असं झालं ते. ठीक आहे. तर असं हे कर्म आणि अकर्म. आता इथंच मी तुम्हाला विकर्म याची पण व्याख्या सांगतो. विकर्म ही आधी मी सांगितलं नाही, कारण विकर्म म्हणजे काय, तर शंकराचार्यांच्या दृष्टीने आणि बऱ्याच आधीच्या लोकांच्या दृष्टीने विकर्म म्हणजे विरोधी किंवा विपरीत कर्म. हं? विपरीत कर्म म्हणजे काय, की जे चुकीचं आहे, म्हणजे उदाहरणार्थ मदिरापान, बरोबर, किंवा अभक्ष्यभक्षण, हां, हे विपरीत कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, ते करणं. म्हणजे ते तर अजून तिसरी अवस्था, निषिद्ध कर्म. म्हणजे नुसतंच कर्म नाही, तर जे आपल्या स्वधर्माला अनुरूप नसलेलं कर्म करणं, असं कर्म, ते म्हणजे विरोधी किंवा विपरीत कर्म. विकर विकर्म, त्याला विकर्म असं म्हणतात. हं. पण पण गंमत म्हणजे इथं, म्हणजे ज्या 2-3 ठिकाणी शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर यांच्या व्याख्येमध्ये डायरेक्ट फरक आहे, त्यात हा एक पहिला आहे, पहिली जागा आहे ही, की म्हणजे पूर्ण 18 अध्यायांमध्ये, की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की विकर्म म्हणजे विशेष कर्म. हं. म्हणजे विनोबा ज्ञानेश्वरां भावेंनी पण तसंच म्हटलंय. विनोबा भावेंनी पण तसंच म्हटलेलं आहे, बरोबर. हां, विनोबा हो. भावेंनी ती ज्ञानेश्वरांची, त्यांना तो विचार जास्त आवडला विनोबा भावेंना, आणि त्यांनी ते पकडलं, ते सूत्र पकडलं. हां, आणि त्यांनी कबूलही केलंय, म्हणजे त्यांनी दोन्ही सांगितलेले, की शंकराचार्य असं म्हणतात, पण ज्ञानेश्वरांनी जे असं म्हटलं ते मला जास्त भावलं, म्हणून मी ते म्हणतोय असं. म्हणून गीताईमध्ये पण विकर्म म्हणजे विशेष कर्म. विशेष कर्म म्हणजे काय, की जे केल्याने कर्माच्या, म्हणजे कर्मबंधन गळून पडतं, असं विशेष कर्म, असं त्यांनी व्याख्या दिली आहे. हां, म्हणजे उदाहरणार्थ, एखा एखादी मी अहंकार रहित भावानी, अहंकार आसक्तिक रहित भावानी, उदाहरण, हां, सामान्य लोकांकरता एक विहीर खणली की ज्याने सगळ्यांना पाणी मिळेल, असं कर्म हे विशेष कर्म, की जे समाजोपयोगी, माझा अहंकार आणि फलाशा नाही, अशी जी कर्म असतात, त्याला ते ज्ञानेश्वर माऊली किंवा विनोबा भावे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने विशेष कर्म झाली, की त्यांनी कर्माचं जे बंधन आहे ते गळून पडायला जास्त, ज्याला आपण कॅटॅलिस्ट म्हणतो, संप्रेरक, तशी ती कर्म असतात असं. हां, पण शंकराचार्य वगैरे म्हणतात की नाही, विकर्म म्हणजे जे विरोधी कर्म, म्हणजे जे जे निषिद्ध कर्म आहे ते. आता काही काही वेळा ना, आता कर्मामध्ये अजून दोन एक प्रकार असतात. एक नित्यकर्म. तर नित्यकर्म म्हणजे कसं असतं, की जे कर्म केल्याने, म्हणजे जी क्रिया म्हणूया आपण, जी क्रिया केल्याने फळ मिळत नाही, काही फळ मिळत नाही, पण ती क्रिया न केल्याने मात्र वाईट फळ मिळतं. त्याला म्हणतात, उदाहरणार्थ, की रोज स्नान करावे, आणि शौचमुखमार्जन करावे, दात घासावे, स्नान करावे, शुद्ध स्वच्छ राहावे. रोज स्नान केल्याने की तुमचं प्रकृती सुदृढ होणार आहे का? नाही, बरोबर आहे. पण याच्या उलट जर तुम्ही स्नान केलं नाही, शरीर गलिच्छ ठेवलं, हां, दात घासले नाही किंवा असे राहिला, तर काय होईल, तुमचे दात, म्हणजे तर तुमची हानी होणार आहे असं, नाही का? तर अशी जी नित्यकर्म असतात, की जी केल्याने काही फरक पडणार नाही, केल्याने स्टेटस को मेंटेन होईल, पण न केल्याने मात्र हानी होईल, याला ती म्हणजे नित्यकर्म म्हटलं जातात. मग आता त्याचं काय वगैरे, अशी पण बरीच चर्चा शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये केलेली आहे. मग प्रत्यय म्हणजे काही कर्म ही प्रायश्चित्त कर्म असतात, की जी मी केली, का केली, कारण माझी काहीतरी चूक झाली होती, म्हणून त्याचा प्रत्यय म्हणजे शिक्षा किंवा प्रायश्चित्त म्हणून मी ते कर्म केलं. मग आता याच्यात कसं करायचं वगैरे वगैरे, अशी बरीच चर्चा केलेली आहे. पण प्रत्यक्ष गीतेमध्ये, म्हणजे शंकराचार्यांनी तो कन्सेप्ट पूर्ण समजावून दिलेला आहे. बरेच 8-9 त्यांनी म्हणजे प्रत्यय कर्म, प्रायश्चित्त कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म वगैरे वगैरे, अशी बरीच हे दिलेली आहेत. पण त्या सगळ्याचा शेवटी सारांश हाच आहे, की आपल्याला, आणि हे आपल्याला समजणं महत्वाचंच आहे योग्याला, किंवा कारण
जोपर्यंत हे समजत नाही, आपल्याला त्याची जाणीव होत नाही कर्म काय